नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सातपुड्याच्या कुशीत रंगतंय हिरव्या सोन्याचं अर्थकारण। ₹2.25 गठ्ठ्यात दडलाय हजारो मजुरांचा उदरनिर्वाह। नागपूर ते गुजरातचे व्यापारी होराफळी ओघाणीच्या जंगलात डेरे दाखल। उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क होराफळी। नमस्कार प्रेक्षक हो, सातपुड्याच्या उत्तुंग पर्वतरांगा आता केवळ निसर्ग सौंदर्यासाठीच नाही तर हिरवे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेंडूपत्त्याच्या गजबजाटाने ओसंडून वाहत आहेत। सध्या उन्हाचा पारा 42 अंशांवर पोहोचलेला असताना होराफळी ओघाणी परिसरातील दुर्गम भागातील मजूर मात्र घाम गाळत या कच्च्या मालाच्या संकलनात मग्न आहेत। विशेष म्हणजे या पानांच्या खरेदीसाठी थेट नागपूर आणि शेजारील गुजरात राज्यातील व्यारा येथून बड्या कंपन्यांचे प्रतिनिधी सातपुड्याच्या जंगलात तळ ठोकून आहेत। तेंडूचे झाड दिसायला अवघे 3 फूट असले तरी त्याचे अर्थकारण मात्र अफाट आहे। काळ्या कुट्ट बुंध्याला फुटलेली ही चकचकीत हिरवीगार पाने तोडण्यापासून ते नामांकित कंपन्यांच्या ब्रँडेड बिड्या तयार होईपर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे। मजुरांच्या मते प्रत्येक पान तोडताना त्याची गुणवत्ता पारखली जाते। ज्या पानाला छिद्र नाही आणि जे पूर्णपणे प्लेन आहे अशाच पानांना बाजारपेठेत मागणी मिळते। जंगलातून पाने तोडून आणल्यानंतर ती 4 ते 5 दिवस मोकळ्या मैदानात उन्हात वाळवली जातात। वाळवल्यानंतर या पानांचे 50 ते 50च्या संख्येत गठ्ठे बांधले जातात। आजच्या महागाईच्या काळात एका गठ्ठ्याला ₹2.25 इतका दर मजुरांना मिळत आहे। हा दर जरी कमी वाटत असला तरी शेकडो गठ्ठे तयार करून येथील मजूर आपला उदरनिर्वाह भागवत आहेत। आम्ही काही दिवस आधीच स्थानिक मजुरांना खरेदीबाबत कल्पना देतो। येथील मजुरांनी मेहनतीने वाळवलेला हा दर्जात्मक कच्चा माल आम्ही नागपूर आणि गुजरातच्या मोठ्या बिडी कंपन्यांना पुरवतो, अशी माहिती एका कंपनीचे मॅनेजर राज पाटील यांनी दिली। स्थानिक मजूर तुकाराम तडवी सांगतात की आम्ही रात्रंदिवस मेहनत करून ही पाने गोळा करतो। 50 पानांचा एक गठ्ठा तयार करताना गुणवत्तेची विशेष काळजी घेतो। हा माल आमच्याकडून घेऊन गेल्यावर मोठे कारखाने त्यावर स्वतःचा शिक्का मारून तो बाजारात विकतात। असे असले तरी आम्हाला या भागात यामुळे रोजगार उपलब्ध होतो, म्हणून हे काम आम्ही आनंदात करतो। ज्यावेळी आपण एखाद्या दुकानातून बिडीचा बंडल विकत घेतो त्यावेळी त्यामागे सातपुड्याच्या जंगलात 42 अंश तापमानात अनवाणी पायी फिरणाऱ्या मजुरांचे कष्ट आणि राज पाटील यांच्यासारख्या व्यवस्थापकांचे नियोजन दडलेले असते। होराफळी आणि ओघाणी परिसरात सध्या सुरू असलेली ही लगबग सातपुड्याच्या अर्थचक्राला गती देणारी ठरत आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।